हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा सुंदर असा नेकपीस. हा क्रोशे थ्रेड्सच बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे मी हे वुडन बीड्स वापरलेत, ग्लास बीड्स वापरलेत, तसेच हे जे ब्लॅक बीड्स दिसत आहेत ते क्रोशे थ्रेडचे बनवलेत. तसेच हा नेकपीस जो आहे तो ॲडजस्टेबल आहे. इथे मी हा वुडन बीड दिलाय जो तुम्ही मागे पुढे सरकवू शकता जेणेकरून तुम्हाला ह्याची उंची लहान मोठी करता येईल. वजनाला खूपच हलका आहे आणि तुमच्या साडीवरती तुम्ही छान कॅरी करू शकता. चला तर मग आता ह्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. ह्यासाठी मी इथे हा गंगाचा ब्लॅक कलरचा कॉटन थ्रेड घेतलाय. बेसिकली तुम्ही ह्याच्यापासून ज्वेलरी किंवा छोट्या नाजूक गोष्टी जर काही बनवायच्या असतील तर हा थ्रेड वापरू शकता. त्यानंतर इथे मी ही मेटल निडल घेतली आहे. आपल्याला दोरे हाईड करण्यासाठी वापरता येते आणि ही 14 नंबरची क्रोशे निडल घेतली आहे. त्यानंतर इथे आपल्याला काही वुडन बीड्स लागणार आहेत. आता मी हे स्क्वेअर किंवा क्यूबमध्ये घेतलेत. तुम्ही राउंड शेपमध्ये सुद्धा वापरू शकता. त्यानंतर हे ग्लास बीड्स घेतलेत ब्लॅक कलरचे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही बारीक तार घेतली आहे. ही कशासाठी लागणार आहे मी तुम्हाला नंतर सांगते. सुरुवातीला इथे आपण हा क्रोशे बीड बनवून घेणार आहोत. त्यासाठी मगाशी मी सांगितलं तसं गंगाचा हा ब्लॅक कलरचा थ्रेड मी इथे घेतलाय. आता आपण इथे स्लिप नॉट घालून घेऊया. त्यानंतर आता इथे आपल्याला 5 चेन घालून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. आता ह्या 5 चेन घालून झाल्यानंतर पहिली जी चेन आहे त्यामध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचंय. आता इथे आपलं हे छोटं सर्कल तयार झालं. आता या सर्कलमध्येच आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता एक चेन घालून घेऊया आणि ह्या सर्कलमध्ये आपल्याला 8 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. सर्कलच्या सेंटरमधून आपण ही सुई घालून यार्न ओव्हर करणार आहोत आणि आता ह्या दोन्ही लूपमधून एकत्र सुई बाहेर काढून घेणार. असा आपला इथे हा एक सिंगल क्रोशे तयार झाला. असेच आपण अजून 7 सिंगल क्रोशे इथे तयार करून घेऊया. 2 3 4 5 6 7 आणि 8. तर 8 सिंगल क्रोशे इथे आपले घालून झाले. त्यानंतर दुसऱ्या राउंडसाठी आपण इथे प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशे घालायचे. इथे आता आपल्याला स्लिप स्टिच घालायचं नाहीये. डायरेक्ट आपण दुसऱ्या राउंडला सुरुवात करणार आहोत. आता ह्या पहिल्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे घालून घेऊया. त्यानंतर जिथे आपला शेवटचा स्टिच आपण मगाशी घातला होता, सिंगल क्रोशे घातला होता, त्या शेवटच्या सिंगल क्रोशेमध्ये आपण ही सेफ्टी पिन अडकवून घेऊया म्हणजे आपल्याला राउंड कंप्लीट झालेला लक्षात येईल. त्यानंतर आता पुढच्या स्टिचमध्ये आपण परत 2 सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. एक सेम स्टिचमध्ये दुसरा सिंगल क्रोशे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये परत 2 सिंगल क्रोशे. 1 2 अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशे घालून आणि जिथे आपण सेफ्टी पिन लावली आहे त्या स्टिचमध्ये सुद्धा 2 सिंगल क्रोशे घालून हा राउंड इथे कंप्लीट करून घ्यायचा. तिसऱ्या राउंडच्या सुरुवातीला इथे आपण एक सिंगल क्रोशे घालून घेणार आहोत. त्यानंतर सेकंड राउंडचा जो शेवटचा स्टिच होता त्याच्यामध्ये आता आपण इथे सेफ्टी पिन लावून घेणार आहोत. यानंतर आता
या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. आता तिसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. इथे आपल्याला जो आपला तिसरा, चौथा आणि पाचवा राऊंड आहे, या तिन्ही राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. आता इथे सिंगल क्रोशेचे 3 राऊंड आपले कंप्लीट झालेत. आता नेक्स्ट राऊंड पासून आपण डिक्रीज करायला सुरुवात करणार आहोत. आता इथे हा जो स्टिच आहे, त्याचा हा फ्रंट लूप आहे आणि हा बॅक लूप आहे. सो आता आपल्याला फ्रंट लूप मधून सुई घालून प्रत्येक स्टिच डिक्रीज करायचा आहे. तर पहिल्या फ्रंट लूप मध्ये मी इथे सुई घातली. त्यानंतर त्याच्या पुढच्या फ्रंट लूप मध्ये आपण सुई घालून घेणार आहोत. आता हे सुईवरती आपले 3 लूप तयार झाले. त्यातल्या पहिल्या 2 लूप मधून आपण सुई काढून घेणार आहोत. यार्न ओव्हर करायचं आणि उरलेल्या 2 लूप मधून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे आपले हे 2 जे स्टिच होते त्याचा डिक्रीज होऊन एक स्टिच इथे तयार झाला. त्यानंतर आता परत पुढच्या 2 स्टिच मध्ये सुद्धा तसंच करायचं. पहिल्या फ्रंट लूप मधून आपण सुई काढून घेतली आणि दुसऱ्या स्टिचच्या फ्रंट लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. त्यानंतर पहिल्या 2 लूप मधून सुई बाहेर काढून घेतली आणि यार्न ओव्हर करून दुसऱ्या उरलेल्या 2 लूप मधून सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपण जिथे सुरुवात केली होती डिक्रीज करायला, त्याच्या आधीच्या स्टिच मध्ये आपण ही सेफ्टी पिन अडकवून घेणार आहोत आणि आता ह्या प्रत्येक 2-2 स्टिच मध्ये आपल्याला डिक्रीज करत जायचंय. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता इथे आपला हा प्रॉपर बॉलचा शेप इथे आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं स्टफिंग घालायचंय. इथं स्टफिंग घालून झाल्यानंतर आता ही जी स्टेपल स्टीलची निडल मी इथे दोऱ्यामध्ये ओवून घेतली आहे, त्याने आपण हे शिवून घेणार आहोत. पूर्णपणे त्या प्रत्येक स्टिच मध्ये आपण ही सुईने शिवून घेणार आहोत. इथे मी आता हे बाकीचे क्रोशे बॉल्स तयार करून घेतले. त्यानंतर आता नेकपीस बनवायला आपल्याला हे ग्लास बीड्स आणि वुडन बीड्स सुद्धा लागणार आहेत. आणि मगाशी मी जी बारीक तार दाखवली होती, त्या तारेमध्ये हा जो दोरा मी कट करून घेतलाय, तो आपण त्याच्यामध्ये अडकवून घेणार आहोत. जेणेकरून हे ग्लास बीड्स आहेत, त्याचे जे होल्स आहेत ते खूपच लहान आहेत, त्यामुळे ते सुईने ओवून त्याच्यामध्ये जाणार नाहीत. म्हणून मी ही बारीक तारचा इथे वापर केला आणि आता या तारेमधून आपण ते ग्लास बीड्स आहेत ते ओवून घेणार आहोत. सुरुवातीला हे इथले 3 ग्लास बीड्स आपण ओवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता किती पटकन ह्या दोऱ्यामध्ये ओवलं गेलं. नाहीतर सुईने खूप वेळ लागतो किंवा त्या मण्यांचं जे होल आहे ते खूप लहान असल्यामुळे पटकन ओवलं जात नाही. अशा प्रकारे अजून 2 आपण ग्लास बीड्स इथे ओवून घेऊया. अशा प्रकारे आपले तिन्ही मणी ह्याच्यामध्ये ओवले गेले. आता ही जी तार आहे ती आपण काढून घेऊया. त्या तारेमधून आपले क्रोशे बॉल्स ओवले गेले नसते, म्हणून मी ती तार काढून घेतली आणि आता ही निडल आपण ह्याच्यामध्ये ओवून घेणार आहोत. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वुडन बीड घालायचंय. आणि आपला हा जो क्रोशे बॉल आपण तयार करून घेतलाय, तो यामध्ये आपण ओवून घेणार आहोत. त्याच्या सेंटर मधून ही सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे आता परत आपल्याला एक वुडन बीड घालायचंय.
आणि मगाशी जसे छोटे 3 ग्लास बीड्स आपण ओवून घेतले, तसेच आपण ओवून घेणार आहोत. त्यासाठी परत ही सुई काढून आपल्याला याच्यामध्ये ही तार अडकवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ग्लास बीड्स जे आहेत ते आपण इथे घालून घेऊया. परत 3 ग्लास बीड्स घालायचे. आता तुम्ही बघू शकता इथे आपण सेंटरला हा क्रोशेचा बीड घातलाय. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला वुडन बीड आणि त्याच्या कडेला ग्लास बीड्स घालून घेतले. अशाच प्रकारे आपण बाकीचं डिझाईन सुद्धा इथे तयार करून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे आपला हा सुंदर असा नेक पीस तयार झालाय आणि मी इथे हा ऍडजस्टेबल वुडन बीड दिलाय, जेणेकरून हाईट ह्याची कमी जास्त करता येईल. हा नेक पीस तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.